साधू पुरुषाच्या जीवनाचा विचार जर केला, त्यांना कोणत्याही साधनाची गरज नाही. मला सांगा, ज्ञानोबाराय तुकोबाराय या सगळ्या संत महात्म्यांना त्यांच्या क्षेत्रापासून पंढरपूरपर्यंत पायी चालत येण्याची गरज आहे का? गरज आहे का सांगा? आपण पंढरीला कोणा करता येतो? पांडुरंगा करता. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पांडुरंग नाहीत का? तुका झाला पांडुरंग, आहे की नाही? तुकाराम महाराज स्वतः पांडुरंग आहेत. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाहीत जाते, स्वतः तुकाराम महाराज आहेत. आणि हे तुकाराम महाराज स्वतः पांडुरंग आहे. ज्ञानेश्वर महाराजाचा विचार कसा आहे? अवतार पांडुरंग, आहे की नाही? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. मग ज्ञानोबाराय पांडुरंग असतील, तुकाराम महाराज पांडुरंग असतील, आणि पांडुरंगाकरताच पंढरपूरला यायचं जर असेल तर देहूहून तुकोबारायला, नाळंदीहून ज्ञानेश्वर महाराजाला पंढरपूरला ते होते त्याच वेळेला नाही, तर समाधीस्थ झाल्यावर वैकुंठाला गेल्यावरही आज 400, 700, 750, पावणे 800 वर्ष होऊन सुद्धा यांनी वारी करावी. याचं कारण काय बोला? तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती यांनी. आपल्याला वारीचं वळण लागावं याच्याकरता संत महात्मे वारी करतात. आपल्याला एकादशीचं वळण लागावं याच्याकरता संत महात्मे एकादशी करतात. आपल्याला नामस्मरणाचं वळण लागावं याच्याकरता संत महात्मे नामस्मरण करतात. आणि आपल्याला देवावर संतावर विश्वास ठेवण्याचं वळण लागावं याच्याकरता साधू पुरुषाने देवावर आणि संतावर विश्वास ठेवला. आणि ते नुसतं हे केलं साधन असं नाही, तर हे केलेलं साधन आपल्या ग्रंथातून संत महात्म्याने आम्ही असं केलं हे लिहून ठेवलंय. विठ्ठल मंगलाचरणाच्या संबंधानं कोणत्या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं असतं पहा, त्या ग्रंथकर्त्यानं सुरुवातीला मंगल केल्याच्या योगाने त्याचं कार्य निर्विघ्नतेने समाप्तीला जाईल. त्यानं मंगलाचरण केलं, मानसिक मंगलाचरण जरी केलं तरी त्याचा कार्यभाग होईल, त्याचा ग्रंथ निर्विघ्नतेने सिद्धीला जाईल. पण त्यानं ते मंगलाचरण लिहून का ठेवलं? त्याचा उद्देश सांगत असताना प्रत्येक टीकाकाराने असं लिहिलेलं पाहायला सापडतं, शिष्य शिक्षार्थम कृतमिदम मंगलाचरणम उपनिबध्नाती. हा, आपल्या पुढच्या परंपरेतल्या लोकांना असंच मंगलाचरण केलं पाहिजे याचं शिक्षण मिळावं याच्याकरता ते मंगलाचरण त्या शास्त्रकारांनी लिहून ठेवलं. तसं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी काया वाचा मनाची जी साधना केली ती गाथा ज्ञानेश्वरीमध्ये का लिहून ठेवली? त्याचं कारण असं आहे, त्यांच्या परंपरेत वावरणारे आपण वेडे बागडे आपल्याला सगळ्याला त्या साधनेत प्रवृत्त होण्याचं वळण लागावं हे ते लिहून ठेवण्याचा उद्देश आहे. विठ्ठल संतावर विश्वास आहे हे गाथेत लिहायचं कारण काय? आपल्याला वळण लागावं, विश्वास ठेवायचा तर तो साधूवर ठेवला पाहिजे. संताची पाये हा माझा विश्वास. बरं, नुसता विश्वास ठेवून गप्प बसलो नाही, सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावानं संताचा दास झालो म्हणजे काया वाचा मनानं संताचा दास झालो. सर्व भावानं दास होणं याचा अर्थ घरात असलेल्या सगळ्या भावाने एकदम जाऊन संताची सेवा करावी असा करायचा नाही. सर्व भावाने म्हणजे काया वाचा मनाने साधू पुरुषाचा दास झालो. संताची शरीरानं सेवा करता येते, वाणीनं करता येते, मना आपण संतांच्या वाङ्मयाचं पारायण केलं, वाचिक सेवा झाली. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करा, वाचिक सेवा ज्ञानोबारायची झाली. आपण हरिपाठ म्हणा, आपण गाथेचं भजन करा, वाचिक सेवा